माधव जय कुंज बिहारी माधव जय कुंज जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन नंदन जय ब्रज जन रंजन जय यमुना तीर वनचारी जय कुंज बिहारी जय जय यमुना तीर वनचारी जय कुंज बिहारी जय यमुना तिरवनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई प्रभु 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 जय प्रभु हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री राधा दामोदर की जय श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय समवेत गौर भक्त वृंद की जय ग्रंथराज भागवत महापुराण की जय निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया
भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षेमध्ये. भागवत कक्षेचं हे तिसरं सत्र. आपण चर्चा करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 8वा अध्याय 3. अध्यायाचं नाव आहे गजेंद्र स्तुती. आणि गजेंद्रनी आपली स्तुती प्रारंभ केलेली आहे. आणि वेगवेगळी उदाहरण भगवंतांची शक्ती, भगवंतांचं सौंदर्य, भगवंतांचं स्वरूप आणि भगवंतांचे भक्त कशा पद्धतीनं भगवंतांची प्राप्ती करतात, हे सर्व वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळ्या उपमा देत आपली त्यांनी स्तुती प्रारंभ केलेली आहे. आणि गजेंद्र आपल्या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच म्हणत आहेत की मोठे मोठे ऋषी मुनी, देवी देवता, देवतागण यांना आपल्याला प्राप्त करणं कठीण जातं. आणि मी तर एक सर्वसाधारण एक वन्यजीव किंवा प्राणी आहे, आणि मी कसं तुम्हाला प्राप्त करू शकणार. आणि त्यानंतर गजेंद्र म्हणत आहेत की मोठमोठे साधू ऋषी जे जंगलात जातात, वनामध्ये प्रवेश करतात, वनात राहून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात, त्यानंतर वानप्रस्थ आश्रमाच्या नियमांचं पालन करतात, संन्यास आश्रमाचं पालन करतात. आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आपली भक्ती किंवा आपलं दर्शन त्यांना व्हावं, त्यांना आपली प्राप्ती व्हावी. ह्या एकच उद्देशाने त्या इतक्या कठोर नियमांचं पालन करतात. आणि आपणही ही तपस्या जी करत आहोत, आपण पाहतो की पूर्णपणे की कशा पद्धतीनं तिन्ही ऋतू आपण पाहत आहोत. उन्हाळा, पावसाळा, थंडी एकदाच. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये किंवा प्रभू रामचंद्रांचं जेव्हा रामराज्य चाललेलं होतं, त्या रामराज्यामध्ये जितकी आवश्यकता होती तितकाच पाऊस पडायचा, जितकी थंडी तितकीच थंडी, जितका उष्ण ग्रीष्म उन्हाळा जितका पाहिजे तितकाच असायचा. आणि तोही वेळेनुसार. कोणालाही दैनंदिन जीवनामध्ये व्यत्यय उत्पन्न होणार नाही याची काळजी घेतली जायची. आणि आजकाल कधीही डिसेंबर महिन्यामध्ये इतका महापूर आपण कधी पाहत नाही. पूर्ण तिरुपती मंदिर पाण्यात आहे. तिरुमला 2 दिवसापूर्वी पूर्ण पाण्यात होतं मंदिर. चेन्नई एअरपोर्ट पाण्यामध्ये. हे आपण केलेल्या उग्र कर्मांचं फळ आहे. आपण जे उग्र कर्म करतो त्याची ही फलप्राप्ती आहे. कारण आपण निसर्गाच्या नियमांना पालन करत नाही, मग निसर्ग आपले नियम सोडून देतो, मग आपल्यालाच कष्ट होतं. मग आपण म्हणतो इतकी थंडी, इतका पाऊस, कसं जगायचं, इतका आजारपण, इतके रोग, हे सगळे वाढलेले आहेत, कसं होणार. कारण आपण निसर्गाच्या नियमांना तोडलेलं आहे. निसर्गाने जे नियम दिले ते निसर्गाच्या नियमांचं पालन करण्यापेक्षा आपण निसर्गावरतीच आपलं अधिपत्य स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही अशी दयनीय उपस्थिती किंवा परिस्थिती जन्माला आलेली आहे. आणि म्हणून
जेव्हा आपण भगवंतांच्या दिलेल्या नियमांचं पालन करतो त्यावेळी आपल्याला भगवंत आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ण करतात, सगळ्या लागणाऱ्या, आणि ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्याचं रक्षण करतात. पण आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये जितका कोटा आहे किंवा आपला जितका हिस्सा आहे, आपल्यासाठी जितकं दिलेलं आहे ते तर घेतोच आणि दुसऱ्याचं सुद्धा हडप करण्याचा प्रयत्न करतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचम जगत्याम जगत. तर प्रत्येकाला ईश्वरानं त्याचा एकेकाचा कोटा दिलेला आहे. आपण काय करतो, प्रत्येकाचं जितकं जास्त घेता येईल तितकं घेतो. मग ते जमिनीपासून असो, वृक्षापासून असो, किंवा पाण्यापासून असो, अग्नीपासून असो, जास्तीत जास्त जितकं घेता येईल तितकं. आता पृथ्वीची किंवा मातीची देखील मर्यादा आहे. 2 पिकं, रब्बी पीक आणि पावसाळ्यातील मान्सून पीक, 2 पिकं येतात जमिनीतून. आपण ती आता 4-4 वेळा पिकं घेतो, युरिया खत आणि वेगवेगळे खतं घालून. मग त्या जमिनीची जी सुपीकता आहे ती हळूहळू कमी होऊ लागते, नष्ट होते. प्रत्येकाला दिलेले नियम आहेत. जसं 8 तास शरीरासाठी, 8 तास साधनेसाठी आणि 8 तास सेवेसाठी किंवा आपल्या कार्यासाठी आहेत. पण आपण काय करतो, 16 तास काम करतो आणि मग आजारी पडल्यानंतर 16 तास काम केलेले पैसे दवाखान्यात देतो. कारण शरीर देखील एक यंत्र आहे. यंत्रारूढानी मायया. ते यंत्र सुद्धा, त्या यंत्राला सुद्धा मेंटेनन्स किंवा त्याला सुद्धा ऑइलिंगची गरज आहे. ते यंत्र किती काम करणार. या जगामध्ये लोक जास्त खाल्ल्यामुळे मरतात, कमी खाल्ल्यामुळे नाही. लोकांना कमी खायला आहे त्यामुळे ते आजारी किंवा ते लवकर मरत नाहीत. जास्त खाल्ल्यामुळे त्यांचा लवकर मृत्यू होतो. कारण का ते जे शरीर आहे, यंत्र, त्या यंत्राला डबल काम दिलं जातं. पचवणं, मग त्याचा जाठर रस तयार करणं, मग त्याचे वेगवेगळे रक्तामध्ये पेशी, रक्त तयार करणं, मग पुन्हा ते कंटिन्यू चालूच राहतं. आणि त्यामुळे ते शरीर लवकर जीर्ण होऊ लागतं. त्या शरीराला जितकं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त आणि कष्ट नाही पाहिजे लोकांना आजकाल. आरामात बसून सगळं व्हायला पाहिजे, कष्ट नको. आम्ही बसतो, आम्हाला सगळं पाहिजे, आणि त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. जसं प्रभुपाद उपदेशामृत ग्रंथामध्ये लिहितात, एखाद्या व्यक्तीकडे जर थोडीशी सुपीक जमीन आणि एक दुधारू गाय असेल तर तो व्यक्ती आरामात आपलं जीवन व्यतीत करू शकतो. पण त्या संतुष्टी नसल्यामुळे आपण वेगवेगळे वैशालय, फॅक्टरी, कारखाने हे सगळं उघडून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे कष्ट भोगत आहे. आपण जसे एक वेळी, मला आठवत नाही गाव, नागपूर विदर्भामध्येच कुठेतरी एक नवीन वेल विशर इस्कॉनचे, म्हणजे नवीन संपर्कात आलेले, त्यांच्या ठिकाणी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज भेटण्यासाठी गेलेले होते. आणि त्यांनी सांगितलं, महाराज, बिझनेसमध्ये आपण इतकी इच्छा किंवा इतका लोभ वाढतो की किती पैसे आले तरी आपल्याला वाटते की अजून पाहिजेत, अजून पाहिजेत, अजून पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपण काय करावं ते लोभपासून मुक्त होण्यासाठी. तर महाराजांनी एक उदाहरण दिलं. एक व्यक्ती शेती करतेवेळी भगवंतांची आराधना सुद्धा करत होता. शेतकरी होता, भगवंतांची आराधना केली, भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भगवंतांनी विचारलं, काय वरदान पाहिजे सांग, काय इच्छा आहे. आणि त्यांनी सांगितलं, मला जमीन पाहिजे. मला काय पाहिजे? जमीन पाहिजे शेतीसाठी. ठीक आहे, किती पाहिजे सांग. तर त्यांनी पळायला चालू केला. म्हटलं, मी जिथं थांबेल तिथं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हटले, ठीक आहे, तुला जितकी पाहिजे तू जमीन मोजून घे. तो पळू लागला. 1 एकर,
2 एकर 3 एकर, मागे वळून बघतोय मोठी जमिनीचा तुकडा आहे, तरी वाटलं अजून थोडी, अजून थोडी, अजून थोडी. पळत राहिला, पळत राहिला, पळत राहिला, पळत राहिला. पळता 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 श्वास रोखला आणि चक्कर येऊन खाली पडला, मृत्यू. अशी आपली परिस्थिती. आपल्याला वाटतं अजून 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 अजून. खरं आपण हे विसरतो की त्या अजून घेण्यामागच्या त्या चक्रामध्ये कालचक्र, तो काल सर्प आपल्यासाठी थांबलेला आहे वाट बघत. आणि तो थांबलेला असल्यामुळे आपल्याला कधीही तो डंख किंवा दंश करू शकतो. आणि म्हणून साधू संत, जे गजेंद्र म्हणत आहे, जे साधू संत ब्रह्मचर्य व्रताचं पालन, वानप्रस्थ आश्रमाचं पालन, संन्यास धर्माच्या कठोर नियमांचं पालन करण्यासाठी जे वनामध्ये जातात, त्यांचं एकच लक्ष असतं, अशा संतांना परम पुरुषोत्तम भगवंतांच्या परम मंगलकारक चरण कमळांचे दर्शन घेण्याची इच्छा असते. आणि तेच पूर्ण पुरुषोत्तम माझी गती होत. इथपर्यंत आपण काल चर्चा केलेली आहे. आणि आता या पुढे गजेंद्र प्रार्थना करणं त्यांनी चालूच ठेवलेलं आहे. न विद्यते यस्य च जन्म कर्म वा न नामरूपे गुणदोष एव वा तथापि लोकाप्ययस्यंभवाय स्वमायया तान्यनुकालमृच्छति तस्मै नमः परेशाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये अरूपायोरुरूपाय नम आश्चर्यकर्मणे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना भौतिक जन्म, कर्म, रूप, नाम, गुण अथवा दोष नसतात. या भौतिक सृष्टीची निर्मिती आणि तिचा लय करणे हा हेतू साधण्यासाठी भगवंत कधी प्रभू रामचंद्रांसमान मनुष्य रूप धारण करतात, तर कधी आपल्या मूळ अंतरंगा शक्तीचा विस्तार करून ते भगवान श्रीकृष्ण म्हणून येतात. त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते सर्व भौतिक दोषापासून मुक्त असणाऱ्या विविध रूपात अद्भुत लीला करतात. म्हणून परब्रह्म असे गौरविले जाते. त्यांना मी प्रणाम करतो. आता गजेंद्र सांगत आहेत, तेच कभी राम बनके कभी श्याम बनके और कभी गौर बनके. आणि कोणी बनत नाही ते दुसरे, श्याम आणि राम आणि गौरांग महाप्रभू. तर वेगवेगळे जसे भगवंतांचे अवतार घेण्याचे देखील त्यांच्या इच्छेने आणि वेगवेगळ्या प्रकारे ते अवतार घेतात. पण अवतारी कृष्ण एक आहेत. अवतरती इति कृष्ण, ते अवतारी कृष्ण एकच आहेत. रूप जरी वेगळे वेगळे घेत असले तरी मूळ कृष्ण एकच आहेत. त्यांना म्हटलेलं आहे अवतारी कृष्ण. एते चांश कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. एतेच अंश कलह पुंसा. जेही भगवंतांचे वेगळे वेगळे अवतार आहेत त्यांच्या अंश आणि कलामध्ये ते विस्तारित होतात. पण कृष्ण अस्तु भगवान स्वयं. कृष्ण भगवान स्वयं भगवान आहेत आणि त्यांच्यापासून हे वेगळे 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 अवतार भगवंत प्रकट करतात. भगवंतांच्या अवताराचं वर्णन चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षेमध्ये चैतन्य महाप्रभू चैतन्य शिक्षामृत नावक ग्रंथामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये गुणावतार, लीलावतार, शक्त्यावेश अवतार असे वेगळे वेगळे भगवंतांच्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. गुणावतार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, जे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण
या गुणांचं अधिपत्य सांभाळण्यासाठी जे अवतरित होतात. जसं सत्वगुणांचं अधिपत्य विष्णू सांभाळतात, रजोगुण शिवजी सांभाळतात आणि तमोगुण ब्रह्माजी सांभाळतात. ते झाले गुणावतार. लीलावतार, जसं लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण लीला अवतार आहे भगवंतांचा. त्यानंतर प्रभू रामचंद्र एक विशिष्ट कार्य करण्यासाठी आलेले होते. रावणाचा वध करून अधर्माला संपुष्टात आणून धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भगवंत आले. त्याचप्रमाणे युगावतार, जसं भगवान म्हणतात मी प्रत्येक युगायुगामध्ये अवतरित होतो, संभवामी युगे युगे. तर त्या युग अवतारी या युगाचे कलियुगाचे अवतारी आहेत चैतन्य महाप्रभू. युग अवतारी श्री गौरहरी. सत्ययुगामध्ये ते रक्तवर्णीय वराह म्हणून अवतरित होतात. त्रैतायुगामध्ये ते प्रभू रामचंद्र म्हणून, हिरवा रंग आहे रामचंद्रांचा, गडद हिरवा नाही पण जसा हिरवा शेड आहे प्रभू रामचंद्रांचा. द्वापार युगामध्ये तेच कृष्ण निळ्या रंगाचे श्यामवर्णीय, आणि तेच कलियुगामध्ये गौरवर्णीय युगावतार. अशा वेगवेगळ्या रूपात जरी भगवंत तुम्ही अवतरित झालात तरी तुम्हीच परब्रह्म आहात. आणि म्हणून कृष्णाला अवतार नाही अवतारी म्हटलेलं आहे. ते अवतार नाही आहेत कृष्ण. कृष्ण कोण आहेत? अवतारी. जसं एखादा व्यक्ती वेगवेगळ्या रंगमंचावरती वेगवेगळी वेशभूषा घेऊन कार्य करतो, वेगवेगळी वेशभूषा घेतो नाटकामध्ये किंवा वेगवेगळ्या नाट्यलीलेमध्ये, डान्समध्ये वेगवेगळ्या भूमिका तो स्वीकारत असतो. आणि त्या भूमिका स्वीकारत असताना लोकांना वाटते किती सुंदर आहे, कृष्णाचं रूप घेतलेलं आहे, किंवा कधी राक्षसाचं रूप घेतलेलं आहे, कधी असुराचं रूप घेतलेलं आहे, कधी शेतकऱ्याचं रूप घेतलेलं आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे ते रूप किती सुंदर आहे आणि त्या कला आहे. पण त्याच्या घरातील व्यक्तींना माहीत आहे ते आमचे वडील आहेत, ते आमचे मुलगा आहे, तो माझा पती आहे. घरचे लोक लगेच ओळखतात. पण त्याच पद्धतीनं भगवंत जरी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित झाले तरी त्यांच्या भक्तांना माहीत आहे तेच माझे कृष्ण आहेत, तेच माझे राम आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. जसं भगवंतांनी सुतपा आणि पृश्नी यांना वरदान दिलेलं होतं की मी 3 वेळा तुमच्या घरी जन्म घेईन. सुतपा आणि पृश्नीच्या घरी ते जन्माला आले पृश्नी गर्भ म्हणून. दिती आणि कश्यपच्या घरी जन्माला आले वामन देव, बटू वामन, त्रिविक्रम म्हणून. आणि तेच तिसऱ्यांदा अवतरित झाले देवकी आणि वसुदेवांच्या घरी कृष्ण म्हणून. त्यांची इच्छा होती तुम्ही भगवंता तुम्हीच आमच्या घरी जन्म घ्या. भगवंत म्हटले ठीक आहे, मी 3 वेळा अवतार घेईन. अनुसूयेच्या घरी ज्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित पोचले, त्या अनुसूयेची भावना जी होती वात्सल्य रूपामध्ये होती, त्यामुळे तिघही बालक झाले. अनुसूयेचे रूप अनुसूयेच्या घरी गेल्यानंतर हे तिन्ही देवही झाली बाळे. ब्रह्मा विष्णू महेश काय झाले? बालक रूपात झाले आणि ते झाले दत्तात्रय. त्याचंही वर्णन भागवतामध्ये दत्तात्रय भगवंतांचं वर्णन आहे. तर भगवंत प्रत्येक वेळी रूप जरी बदलले तरी तेच आहेत. ते भगवंत जसं या जगामध्ये एखादा न्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसून न्याय देत असतो आणि तो न्याय द्यायला आल्यानंतर त्याच्या घरातील जरी कोणी व्यक्ती असेल ज्यांनी काही गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्याचा निर्णय देताना त्यांना त्याच पद्धतीनं कठोर राहावं लागतं आणि निर्णय घ्यावे लागतात. तो असं म्हणत नाही की चल माझा मुलगा आहे कठड्यामध्ये उभारलेला, हे माझ्या बाजूला बस, असं कधी होत नाही. पण घरी गेल्यानंतर तो त्याच्याबरोबर आलिंगन करू शकतो, त्या लहान मुलासोबत खेळू शकतो. पण जेव्हा त्यांचं कार्य करण्याची वेळ आलेली आहे त्या कार्यामध्ये कधीही ते
रूप जरी बदललेलं असलं तरी ते आपल्या नियमांना सोडत नाहीत. तसंच भगवंत वेगवेगळ्या रूपात आले तरी ते आलेल्याचं कार्य किंवा कशासाठी ते प्रकट झालेले आहेत त्या नियमांचं कधी उल्लंघन करत नाहीत. आणि जेव्हाही भगवंत अवतरित होतात एक तीर बहुत निशान असतात भगवंतांचे. एक तीर दो काम नाही, एक तीर बहुत काम. भरपूर निशाणं भगवंत साधतात एकाच कार्यामध्ये. जसं प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये आपण पाहू शकतो कित्येक वन्यजीवी प्राण्यांचा भगवंतांनी उद्धार केला. फक्त सीतेचं अपहरण झालं, रावणाने सीतेचं अपहरण केलं हे तर एक भगवंतांच्या इच्छेने झालं, पण त्याच्या पुढे मागे होणारं सगळं भगवंतांच्या इच्छेनेच चाललेलं. आता या ठिकाणी सांगतायत गजेंद्र, तुम्ही राम किंवा कृष्ण बनून एक सर्वसाधारण मनुष्याची भूमिका निभावता. आपल्याला वाटते की प्रभू रामचंद्र भगवंत आहेत आणि पत्नीसाठी रडत आहेत. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतेचं अपहरण झालं त्यावेळी भगवंत सीते 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 जोर जोरात ओरडत होते नाशिकच्या जंगलामध्ये. आणि त्यावेळी जनसामान्याला जर पाहिलं तर एक, जसं मराठीत म्हणतात बाईल वेडा माणूस, जो बाईल म्हणजे बाईच्या मागे इतका पागल झालेला आहे. भगवंत रडत होते, जंगलात शोधत होते कुठं आहे सीता, कुठं आहे सीता. आता त्यांना माहित नव्हतं का सीता रावणाने अपहरण केलंय म्हणून. तरी सुद्धा एक सर्वसाधारण व्यक्तीची ती भूमिका निभावत होते. आणि ती भूमिका निभावताना अशी भूमिका निभावतात की सर्वसामान्य जीव पागल होतात मग त्यांची भूमिका बघून. अशी परफेक्ट भूमिका निभावतात की सगळ्यांना वाटतं की हा सर्वसाधारण व्यक्तीच आहे, हा भगवंत असूच शकत नाही. सीतेच्या मागे रडत रडत प्रत्येक झाडांना विचारत होते माझ्या सीतेला बघितलंय काय, सीता कुठं आहे, सीता कुठं आहे. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर वाटेल की किती आसक्त आहे हा व्यक्ती आपल्या पत्नीसाठी. पण ती भूमिका परफेक्ट, कोणतंही कार्य भगवंतांचं परफेक्शन आहे. मग ती कोणती भूमिका असो, नृत्य असो किंवा कोणतंही कार्य असो, अगदी परफेक्ट आणि परफेक्शनमध्ये चाललेलं असतं. आणि त्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे अभिज्ञ स्वराट. त्यांना माहीत होतं की रावणाने अपहरण केलेलं आहे, पण प्रत्येक भक्तांनी दिलेल्या नीती नियमांचं, उपदेशांचं, भक्तांनी दिलेल्या वचनांची पूर्णता करण्यासाठी भगवंत हे सगळं करतात. कैकेयीने वचन घेतलं की प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास स्वीकारावा, घेतला. दशरथ महाराजांना जो श्राप होता श्रवण कुमारचा की मी माझ्या मातापित्यांची सेवा करते वेळी तुम्ही मला ठार केलेला आहे. आता बघा प्रभू रामचंद्रांनी तो श्राप पूर्ण करता यावा यासाठी प्रभू रामचंद्र होते वनवासामध्ये आणि इथं दशरथ महाराज प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये त्यांनी शरीर त्याग केलं. आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पित्याचं अंतिम संस्कार करण्यासाठी प्रभू रामचंद्र नव्हते आणि जटायू सारख्या पक्षाचं प्रभू रामचंद्रांनी स्वतः अंतिम संस्कार केला. किती सौभाग्यशाली. बली ज्यानं सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलेलं होतं आणि जबरदस्ती आतताई झालेला होता. जसं भगवान म्हणतात आतताई नह, 6 प्रकारचे आतताई आहेत, जे दुसऱ्याच्या घराला आग लावणारे, दुसऱ्याची जमीन हडपणारे, दुसऱ्याच्या पत्नीला बळकावणारे, दुसऱ्याची संपत्ती हडपणारे, असे जे दुसऱ्याला विष देणारे, हे जे आतताई आहेत त्यांना मारलं पाहिजे, त्यांना मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि जे भगवंतांनी सांगितलं ते पूर्ण सुद्धा केलं. ज्यावेळी सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण बालीनी केलेलं होतं, लोक म्हणतात बालीला भगवंतांनी लपून मारलं, किती अधर्मी आहेत राम. पण त्याने हे नाही पाहिलं की त्याने अधर्म करून सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलेलं होतं. बालीनं अधर्म केला म्हणून बालीला अधर्माने मारलं गेलं.
जैसी करनी वैसी भरणी. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. एव्हरीथिंग काउंट्स. जसं मी काल सांगत होतो, प्रत्येक गोष्ट ही मोजली जाते. आपण त्याचा स्वीकार करू अगर न करू, आपण आठवण ठेवू अगर न ठेवू, प्रत्येक गोष्ट ही काउंट केली जाते. जसं आपल्याला वाटतंय कोण बघितलंय नरक वगैरे, कोण, काही नाही, सगळं असंच आहे. पण प्रभुपादांच्या समोर सुद्धा एक व्यक्ती आला आणि प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद, स्वामीजी तुम्ही इतका प्रचार करताय, कृष्ण कृष्ण ही भक्ती, कृष्णाचं नाव, कृष्णासाठी तुम्ही जीवन दिलं, आणि जर मेल्यानंतर तुम्हाला कळालं की कृष्ण नाहीच आहेत, काहीच नाही, तर मग काय फायदा एवढं जीवन देऊन. स्वामीजी म्हटले, ते ठीक आहे, पण तू मरताना जर तुला कळालं तू इतकं कृष्णाला सोडून जे पाप कृत्य केलेलं आहे, आणि तुला जर कळालं की मेल्यानंतर कृष्ण आहेत, तर तुझं काय होणार. तू बघ, माझं तर काही वाईट होणार नाही. जरी कृष्ण जरी नसले तरी मी जीवन धर्मानं वागलेलं आहे, आणि धर्माचं पालन केल्यामुळे माझं काहीच कष्ट नाही. जर तुला कळेल जेव्हा कृष्ण आहेत, नरक आहे, किंवा इतके कष्ट दिले जातात, तुझं काय होईल. जसं भौतिक जगामध्ये देखील भगवंतांचे नियम कधीही कॉम्प्रोमाइज नाही होत. जसं अग्नी आहे, जसं एखादं लहान बाळ, 5 वर्षाचं लहान बाळ अग्नीजवळ जातं, किंवा तेलात हात घालतं, किंवा कधी कधी उकळतं दूध, चहा त्याच्या अंगावर पडतो, सगळं जळून जाते स्किन, आणि ते चामडं काढावं लागतं. अग्नी विचार करत नाही, लहान आहे, निष्पाप आहे, लहान बाळ आहे, नाही, सगळ्यांसाठी. आणि तसेच भगवंतांचे नियम, भलेही ते जातं चालवणारा दिसत नसेल, पण त्या जात्यामध्ये सगळे दळले जातात. आणि ते जातं म्हणजे आहे काल. काळाच्या रूपामध्ये तो काळ सगळ्यांना दळत चाललेला आहे. सगळे पीठ होत आहेत, दिसत नाही आपल्याला फक्त. बस पुढं प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, जसं भगवान सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. जो तत्वतः हे भगवंतांचं जन्म आणि कर्म जाणतो, तो माझ्याजवळ येतो. तत्वतः. फक्त कृष्ण माहीत आहे, राम माहीत आहे म्हणणारे तर भरपूर आहेत. आता गीता वितरणच्या या महिन्यामध्ये, गीता मॅरेथॉन महिन्यामध्ये भक्तगण जातात गीता वितरण करण्यासाठी, आणि त्यावेळी लोक म्हणतात, हो कृष्ण माहीत आहे आम्हाला, राम माहीत आहे, आम्ही तर 24 तास त्यांचं नाव घेतो, तोंडातून आमच्या बंदच होत नाही नाम, अखंड नाम चालू आहे. पण करतो काय. प्राण्यांची हत्या, जीव हिंसा करून प्राण्यांचं मांस खाणं, दुसऱ्याची संपत्ती हडपणं, हेच आहे. कृष्ण माहीत आहेत, पण कृष्ण माहीत असून त्या कृष्णासाठी आपण काय केलं. जसं प्रभुपाद देखील म्हणायचे की सगळे म्हणतात आय लव्ह प्रभुपाद, आय लव्ह प्रभुपाद, मी प्रभुपादांशी प्रेम करतो, प्रभुपादांबरोबर प्रेम आहे माझं, प्रभुपादांशी प्रेम आहे. पण फक्त प्रेम आहे म्हणून चालणार नाही. त्या प्रेमाचं रूपांतर करणं आवश्यक आहे. प्रेमाचं रूपांतर करणं आवश्यक आहे कार्यामध्ये. आणि म्हणून फक्त भगवंत माहीत आहे हे म्हणून चालणार नाही. त्या भगवंतांच्या प्रित्यर्थ आपण कार्य करणं, त्यालाच म्हटलेलं आहे भक्ती. आणि प्रभुपाद कधीही भक्ती लिहिताना किंवा डिवोशन लिहिताना फक्त भक्ती लिहित नाहीत, भक्तिमय सेवा. कारण भक्ती ही निष्क्रिय नाही आहे, सक्रिय आहे. निष्क्रिय म्हणजे डोळे बंद करून आपण ध्यानस्थ बसलेला आहे, होत नाही भक्ती. सक्रियता, कार्यामध्ये ती भक्ती आहे, त्याला म्हटलेलं आहे सक्रिय भक्ती, डिवोशनल सर्व्हिस. आता गजेंद्र देखील मृत्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. कोणत्याही क्षणी त्या मगरीनं एकदा जोरात धक्का मारून जर त्याला ओढलं खाली शक्ती लावून, तर तो पूर्ण पाण्यात गेला असता. 1000 वर्ष युद्ध चाललेलं आहे, त्याची शक्ती पूर्णपणे क्षीण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत देखील सक्रिय भक्ती चालू आहे.
सक्रियता म्हणजे कार्यशील आहे गजेंद्र सुद्धा, आणि कार्यामध्ये आपल्या भक्तीद्वारे ते भगवंतांची स्तुती करू लागलेलं आहे. गजेंद्र नाही म्हटला की मी बसतो आरामात, आता भगवंत येतील आणि मला घेऊन जातील. नाही, सुख करता दुःख हरता काही न करता पोट भरता. काही न करता कधी पोट भरत नाही, तसं काही न करता भगवंतांची प्राप्ती देखील होणार नाही. त्यासाठी सक्रियता असणं आवश्यक आहे. जसं उदाहरण दिलं जातं, एका गावामध्ये महापूर येऊ लागला, गावात नदीचं पाणी येऊ लागलं, महापूर. आणि पूर येणार ही बातमी शासन कळवतं कधी, गावात पूर येणार आहे, लवकर लवकर बाहेर पडा, लवकर लवकर बाहेर पडा. सगळ्यात पहिला बस पाठवली शासनानं, ज्या बस असतात मोठ्या मोठ्या गाड्या पाठवल्या लोकांना गावातून रिकामी करण्यासाठी, गाव रिकामी करण्यासाठी. एक ब्राह्मण होता त्या ठिकाणी, ते म्हटलं मी जाणार नाही, माझे भगवंत माझे रक्षण करतील, माझे भगवंत काय करतील, रक्षण करतील, मी जाणार नाही म्हटलं शासनाचं ऐकून. आणि तो तिथंच राहिला. पाण्याची पातळी हळूहळू हळूहळू वाढू लागली. नौका पाठवल्या शासनानं, म्हणजे जे राहिलेले आहेत लवकर नौकेत बसा, जे अत्यावश्यक वस्तू आहेत ते घ्या, नौकेत बसून चला लवकर, पाण्याची पातळी वाढू लागलेली आहे. तरी गेला नाही, म्हटले माझे भगवंत माझं रक्षण करतील, मी जाणार नाही. अहम भाव किंवा घमंड ज्याला म्हटलं, मूर्खता. आणि आता घरावर चढून बसला, पाण्याची पातळी वाढली, घरावर चढून बसला. सरते शेवटी जे राहिलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. हेलिकॉप्टरने त्या पायऱ्या, जी शिडी असतात लाकडी, त्या सोडल्या. म्हटले धरा आणि चला लवकर वर. म्हटले मी येणार नाही, भगवंत माझे रक्षण करतील. पाण्याची पातळी वाढली, पाण्यात बुडला आणि मेला. मेल्यानंतर थेट पोचला भगवंतांजवळ, कारण का भगवंतांचा भक्त होता. आणि भगवंतांना विचारलं, भगवंता मी इतकी तुमची भक्ती केली, मला इतकं कष्ट का दिलं आपण, का तुम्ही माझं रक्षण करण्यासाठी आले नाही. भगवंत म्हटले मी एकदा नाही 3 वेळा तुझं रक्षण करण्यासाठी आलो. पहिला बस पाठवली, बोट पाठवली, हेलिकॉप्टरच्या रूपात पाठवलं, तू आला नाही, तुझी चूक आहे. म्हणून आपण बसून कधी राहतो आणि शांत राहतो, मी काही करणार नाही, भगवंत माझं रक्षण करतील, असं कधीच होत नाही. या भौतिक जगामध्ये देखील कित्येक आत्मीयता असणारे माता पिता देखील, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ममता ममत्व हे सगळ्यात मोठं प्रेम आहे जगामध्ये, तेही माता पिता जर घरात 25 वर्षाचा युवक काही काम न करता रिकामी बसत असेल तर त्यालाही 4 दिवसानंतर हाकलून घालतात घरातून. जा कामधंदा कर, नाही तर निघ बाहेर. कामधंदा कर, नाही तर तुझं तू बघ, बाहेर निघ घरातून, कोण तुझं पोट भरणार. तर सक्रियता असल्याशिवाय जगात आपल्याला 2 वेळेचं भोजन प्राप्त होत नाही. आणि आपण विचार करतो काही न करता आपल्याला भगवंत भेटतील. म्हणून प्रभुपाद लिहित आहेत, भक्ती म्हणजे काय, सक्रिय आहे, निष्क्रिय नाही आहे, सक्रियता. आणि म्हणून आपण भक्तिमय सेवेमध्ये सक्रिय असणं तीच भक्ती आहे. सेवा करणं भगवंतांची. मी काही करणार नाही, माझी आता दीक्षा झालेली आहे, मी गुरु स्वीकारलेला आहे, मला आता भक्तांची आवश्यकता नाही, मला भगवंतांची आवश्यकता नाही, मला सेवेची आवश्यकता नाही, मला कथेची आवश्यकता नाही, मला मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. मग तो कसा झाला, हिरण्यकश्यपूसारखा झाला. हिरण्यकश्यपू महाराज की. तर जे हिरण्यकश्यपू ज्यावेळी भगवंत म्हणून स्वतःला त्यांनी घोषित केलं, आणि हिरण्यकश्यपूला वाटलं की आता ब्रह्माजींनी दिलेले जे वरदान आहेत त्या वरदानांनी मी आता अमर झालो. कारण का पहिला तर अमरत्वाचं वरदान भेटलं नाही, पण जेव्हा त्याच्या बुद्धीनं त्यांनी उपयोग करून, बुद्धीचा वापर करून त्यांनी वरदान मागायला चालू केले. आकाशात नाही, जमिनीवर नाही, रात्री नाही, सकाळी नाही, कोणत्याही पशु पक्ष्यांद्वारे नाही, प्राण्यांद्वारे नाही, मानवाद्वारे नाही, दानवांद्वारे नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही. ब्रह्माजी तुम्ही तयार केलेल्या सृष्टीतून कोणत्याही जीवापासून मला मृत्यू प्राप्त होणार नाही. त्याला वाटलं मी तर अमरच झालो तथास्तु म्हटल्यावर. का त्याला माहीत नव्हतं की भगवंतांची बुद्धी आपल्या पलीकडे आहे आणि आपल्याला बुद्धी देणारे सुद्धा तेच आहेत.
ददामी बुद्धी योगम तम एनुमाम उपयांती ते. तर ते बुद्धी देणारे असतील तर मग त्यांच्याकडे किती बुद्धी असेल. जसं आपण एखाद्या जलाशयातून पाणी काढायचं म्हटलं तर जलाशयामध्ये 10 लिटर पाणी काढायचं असेल तर त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे तर ते 10 लिटर येणार. तर त्यांच्याजवळ किती त्यांच्या बुद्धीला वाटलं की आता मी अमरच झालो. तसं आपल्याला वाटतं की आपण गुरु स्वीकारला म्हणजे आपल्याला भक्तांची आवश्यकता नाही. पण ही सगळ्यात मोठी मूर्खता आहे. गुरूंनी दिलेल्या आदेशाचं कशा पद्धतीनं पालन करता यावं यासाठी आपल्याला भक्तांची आवश्यकता आहे. आपल्याला मार्गदर्शकांची आवश्यकता आहे. गुरूंनी तर आदेश दिले पण त्या आदेशाचं पालन कशा पद्धतीनं करता यावं याचं उदाहरण आहेत नारद मुनी. नारद मुनी प्रत्येकाचे शिक्षागुरू दीक्षागुरू झाले. सुनीतीने तर सांगितलं जंगलात मी ऐकलंय ऋषी मुनी तपस्या करण्यासाठी जंगलात जातात तिथं भगवंतांची प्राप्ती होते. पण कुठं जावं, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या भगवंतांची आराधना करावी हे सांगितलं नारदांनी. ध्रुव टिलेला जा, वृंदावनात मधुवन नामक वन आहे तिथं जा, ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरी मंत्राचा जप कर हे सांगणारे कोण होते? नारद होते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पदोपदी भक्तांची आवश्यकता आहे. आपण म्हणतो हरी से बडा हरी का नाम, पण हरी नाम से बडे हरी के भक्त है. जसं राजा कुलशेखर प्रार्थना करतात, कृष्ण त्वदीय पदपंकज पांजरांतम आद्यैव मे वृषमे राज मानस हंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते. हे भगवंता आत्ता माझं मन चांगलं आहे आणि ते कसं आहे हंसरूपी मन आहे आणि तुमचे चरण कमळरूपी आहेत आणि आत्ताच माझं मन चांगलं आहे, माझी शक्ती आहे. त्याच वेळी माझ्या या मनाला हंसरूपी मनाला तुमच्या चरणरूपी कमळामध्ये आकृष्ट करा. कारण एकदा शरीर ज्याच्यामध्ये कफ वात आणि पित्त जर वाढेल, कंठावरोधन विधव, कंठ जर बंद होऊ लागला, कंठातून आवाज येणं बंद झालं आणि त्यावेळी तुमचं स्मरण झालं नाही तर काय होईल. तसंच आपणही भगवंतांचं नाव घेण्यासाठी समर्थ आहोत, पण त्या कफ वात आणि पित्ताद्वारे किंवा कोणत्याही आजारपणाद्वारे, कोणत्याही ॲक्सिडेंटद्वारे, कोणत्याही महारोगाद्वारे आपली इच्छा तर आहे भगवंतांचं नामस्मरण करायची, पण कदाचित आपण कोमामध्ये गेलो, शरीर काम करत नाही, त्यावेळी भगवंतांचं स्मरण करून देणारे भक्त आहेत, त्यावेळी कीर्तन करणारे भक्त आहेत, शेवटच्या श्वासाला आपल्या चारी बाजूला बसून भगवंतांची आठवण करून देणारे भक्त आहेत. आणि म्हणून आपल्याला भक्तांची आवश्यकता आहे, प्रत्येक पदोपदी आवश्यकता आहे. कारण कधी आपल्याला ती वेळ येईल ते सांगता येत नाही. आणि म्हणून हरी से बडा हरी का नाम आणि हरी नाम से बडा हरी के भक्त आहे, जे आपल्याला सदैव त्यांची आवश्यकता आहे. भरत महाराजांनी सर्वस्व त्याग करून गंडकी नदीच्या काठावरती बसले, सर्वस्व त्याग केलं. आणि जसं मी उदाहरण देतो दरवेळी, एखादा व्यक्ती शौचक्रियेला जाऊन आल्यानंतर मागे वळून पाहत नाही, त्या पद्धतीनं त्यांनी सर्वस्व त्याग केलं. एकदाही मागे वळून बघितलं नाही, किती माझं मोठं राज्य, साम्राज्य, माझी संपत्ती, आणि सगळं त्याग करून गेले. आणि इतकं त्याग केलेला व्यक्ती, आपण तर आता वैदी भक्ती करत आहे, विधी आणि विधान, डू अँड डोंट्स, हे करा हे करू नका, 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा, व्यभिचार करू नका, मांसाहार करू नका, जुगार करू नका, हे सगळं सांगितलं जातं. डूज अँड डोंट्स याला म्हटलेलं आहे वैदी भक्ती.
विधी आणि विधानाद्वारे. त्याच्यानंतर आहे रागानुगा भक्ती, आणि अशी हळूहळू ती भक्तीचा स्तर वाढत जातो. आता भाव स्तरावरती पोचलेले भरत महाराज भाव स्तरावरती होते. ते भाव स्तरावरती पोचलेले भरत महाराज एकांतात असल्यामुळे एका हरणाप्रती ते आसक्त होऊ शकले, आणि आपण वैदी भक्ती करणारे का आसक्त होऊ शकणार नाही. ज्वलंत उदाहरण आहे अजामिलचं. अजामिल ज्यावेळी आपल्या माता पित्या ब्राह्मणा पद्धतीनं सर्व ब्राह्मणत्वाच्या नीती नियमांचं पालन करत होता. आपल्याला अजामिलाची कथा माहीत आहे, तरी सुद्धा किती महत्त्वपूर्ण आहे बघा. आणि सर्व नीती नियमांचं पालन करत असतेवेळी तो अजामिल भगवंतांच्या सेवेसाठी समिधा आणण्यासाठी वनामध्ये गेलेला. समिधा म्हणजे यज्ञासाठी लागणारं लाकूड, त्याला म्हटलं जातं समिधा. लाकडं म्हणत नाहीत, समिधा. मेल्यावर लागतात ती लाकडं आहेत, पण यज्ञामध्ये लागणाऱ्या समिधा आहेत. आंबा, उंबर, वेगवेगळ्या जे पवित्र झाडं आहेत त्यांचे काठ्या. तर ते आणण्यासाठी गेलेला पुष्प आणि समिधा, त्यावेळी त्यांनी काही क्षणासाठी एक शूद्र आणि शूद्राणी म्हणजे एक वेश्या एका व्यक्तीसोबत आलिंगन आणि चुंबन करत आहे त्यांनी पाहिलं. किती क्षणासाठी? 5 मिनिटासाठी. आणि ते 5 मिनिटं पाहिलेल्याचा प्रभाव, त्याची फलप्राप्ती किंवा त्याचा प्रभाव त्या 5 मिनिटं पाहिलेल्याचा 80 वर्ष त्याच्या जीवनात तो राहिला. किती वर्ष? 80 वर्ष. कारण का ते पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे विकार उत्पन्न झाले, ध्यायतो विषयां पुंसां संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. सर्व काही नाश. आई वडिलांना हाकलून घातलं, पत्नीला हाकलून घातलं, घरात वैश्यांना आणून ठेवलं, वैश्येपासून संतान उत्पन्न झाले, आणि म्हातारा झाला 88 वर्षाचा, तेव्हा त्याला पुत्र झाला नारायण. तर बघा, एक क्षण किंवा 5 मिनिटं जे आपण दृश्य पाहिलं त्याचा प्रभाव त्याच्या जीवनात 80 वर्ष त्याला भोगावा लागला, जोपर्यंत त्याचा मृत्यू आला नाही किंवा त्या भक्तांनी, त्या भगवत भक्तांनी आशीर्वाद नाही दिला की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव, तोपर्यंत. आणि आपण तर दररोज 24 तासामधले 22 तास तर आपलं असं काहीतरी विचित्र किंवा अश्लील बघण्यामध्येच आपलं जीवन जातं. तर आपल्याला किती प्रभाव त्याचा फेडावा लागत असेल. 5 मिनिटाचा प्रभाव किती वर्ष? 80 वर्ष. तर आपण 80 वर्ष जे बघत असतो त्याचं फळ किती भोगावं लागेल. मग ते कॅल्क्युलेशन घरी होमवर्क करू शकतो आपण. 5 मिनिटासाठी 80 वर्ष, तर 80 वर्षासाठी किती? कॅल्क्युलेटर सुद्धा काम करणार नाही त्याचा प्रभाव. म्हणून आपल्याला पदोपदी भक्तांची आवश्यकता आहे, जे आपल्याला पतन जरी झालं तरी आपल्याला घेऊन येतील. एकांतिकी हरेर भक्ती उत्पातेवही कल्पते. म्हणून एकांतामध्ये मी सगळं करू शकतो, मला कुणाची आवश्यकता नाही, हे म्हणणंच भ्रम आणि मायेची पराकाष्ठा आहे. मला कुणाची आवश्यकता नाही, मायेची पराकाष्ठा आहे. आणि हेच या ठिकाणी गजेंद्र सांगत आहेत की जरीही राम आणि कृष्ण एका सर्वसाधारण व्यक्तीची भूमिका निभावत असले तरी ते पूर्ण पुरुषोत्तम परब्रह्म भगवंत आहेत. पुढं गजेंद्र म्हणत आहेत, नम आत्मा प्रदीपाय साक्षिणे परमात्मने, नमो गिरां विदुराय मनश्चेत सामपे. मी पुरुषोत्तम भगवंतांना नमस्कार करतो. ते स्वयं तेजस्वी, सर्वांना ज्ञान प्रदान करणारे परमात्मा असून
सर्व जीवांच्या हृदयात स्थित असलेले साक्षी आहेत. ते जीवाला ज्ञान देतात आणि मन, वाचा अथवा चेतना यांच्या आधारे त्यांना प्राप्त करणे सर्वथा अशक्य आहे. ते परमात्मा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि आपण काय करत आहोत याची साक्ष ते देत असतात. जसं आपण काल ऐकलं, हृददेशे अर्जुन तिष्ठती, हृदय नामक देशामध्ये भगवंत राहतात आणि तिथंच आत्मा आणि परमात्मा आहे. त्याचं उदाहरण भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. तो आत्मा आणि परमात्मा एका फांदीवर बसलेले दोन पक्षी आहेत. एक पक्षी फळं खात आहे तो आहे आत्मा, आणि जो पक्षी फक्त बघत आहे तो आहे परमात्मा. आपल्या प्रत्येक कार्याचे साक्षी भगवंत आहेत. ते प्रत्येकाला ज्ञान देतात, त्याला वाणी देतात आणि त्याला चेतना देतात. पण ते कुणाच्याही स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. स्वातंत्र्यामध्ये कधी ढवळाढवळ करत नाहीत. कारण का आपण स्वतःच्या स्व इच्छेने आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून इथं आलोय. आणि मग ते इथं ढवळाढवळ नाही करत स्वतंत्रतेसाठी. ज्ञान देतात. बघा, कधी कधी कोणतंही पाप कार्य करण्या अगोदर त्या व्यक्तीच्या मनात एक क्षणासाठी का असेना वाटते, मी एक करू, हे चांगलं आहे, हे केलेलं बरं आहे, पण नाईलाज आहे, करावं लागतं. कितीही मोठा मांसाहार करणारा व्यक्ती असेल, दिवसात दररोज 3 वेळा मांसाहार करणारा व्यक्ती असेल, तोही गाडीतून जाताना त्याच्या गाडीखाली एखादं कुत्रं किंवा मांजर, एखादा प्राणी त्याच्या गाडीखाली त्याची मृत्यू होते अपघातामध्ये, तेव्हा त्याच्या मनात सुद्धा एक क्षणासाठी का असेना दुःख, अरे रे रे, अरे रे रे हा शब्द येतो आणि तो बाजूने निघून जातो एक क्षणासाठी. ते ज्ञान देणारे, चेतना देणारे ते भगवंत आहेत. पण ते स्वातंत्र्य कधी कोणामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. आणि म्हणून आपल्या मनाद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे, आपल्या चेतनेद्वारे, या जड चेतनेद्वारे, आपल्या जड बुद्धीद्वारे आपण भगवंतांना कधीही समजून घेऊ शकत नाही. भगवंतांना प्राप्त करणं प्राय अशक्य आहे. कारण आपली बुद्धी या भौतिक संसारामध्ये इतकी बुडून गेलेली आहे, आपण त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे कधी कधी ते असंभव आहे. प्राय आपण विचारच करू शकत नाही. जसं आपण म्हणतो, अंगानियस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरं जगन्ति आनंद चिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. आनंद चिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य. आम्ही ज्या नवीन होतो, लहान होतो आणि संस्थेत जॉईन झालो, त्यावेळी ब्रह्मसंहिता आम्हाला कंठस्थ झाली. कारण दररोज दर्शनार्थी आणि गुरुपूजेनंतर मंदिरात दररोज ब्रह्मसंहिता म्हटली जायची. सकाळी दर्शन उघडल्यानंतर. आजकाल आपलं भक्तांचं इतकी व्यस्तता आहे की भजन किंवा कोणती स्तुती, ब्रह्मसंहिता हे प्राय आपल्याला आठवण पण नाही, आपण कधी म्हणायची इच्छा पण करत नाही, आणि कंठस्थ तर मग दूरच राहिलं, पाठ व्हायचं तर दूरच राहिलं. तर भक्तीमध्ये जर हे करायचं असेल, अभ्यासेन तू कौंते, त्याचा अभ्यास पाहिजे वारंवार. इतक्या सुंदर प्रार्थना आहे ती ब्रह्माजीने केलेली ब्रह्मसंहिता. त्या ब्रह्मसंहितेमध्ये गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी अशी प्रार्थना आहे. पण मी बघितलंय काही नवीन भक्त किंवा जे जुनेही आहेत ते कधी त्या शब्दांवरती किंवा त्या उच्चारणावरती लक्ष न दिल्यामुळे काही म्हणत असतात. गोविंदम हरे कृष्णम हरे रामम चाललेलं असतं. गोविंदम आदि पुरुषम, जे गोविंद आदि पुरुष आहेत, तम अहम
मी भजामी, त्यांचं भजन करतो. अंगानी यस्य सकलेंद्रिय, ते कोणत्याही अंगाने कोणतंही कार्य करू शकतात. भगवंत डोळ्यांनी आपला तिखट मसाला पप्पू खाऊ शकतात, कानाने बोलू शकतात, किंवा कोणत्याही इंद्रियाने कोणतंही कार्य करू शकतात. खरं आपल्याला वाटतंय असं थोडी आहे, ऐसा थोडी होतं, असं थोडी असते कधी, असं होऊच शकत नाही. का? कारण आपली बुद्धी इतकी सीमित आहे. आपल्याला वाटते मी जे करतो तेच बरोबर आहे, आणि माझ्या बुद्धीनं जे मी करू शकतो किंवा माझ्या बुद्धीनं मी जे समजू शकतो ते भगवंत आहे. त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. कारण भगवंत आपल्या बुद्धीच्या अधीन नाही आहेत, भगवंत आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. नमो अकिंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. नमो अकिंचन वित्ताय. आणि त्या जर भगवंतांना समजून घ्यायचं असेल तर या भौतिक संसाराच्या नीती नियमातून, भौतिक संसाराच्या आसक्तीपासून जो होरपळून गेलेला आहे, परेशान झालेला आहे, त्याचं धन बनतात भगवंत. जर त्याला वाटत असेल किती छान आहे, आनंद आहे, सकाळी उठल्या उठल्या गरमागरम चहा काढा भेटतो, 9 वाजता नाश्ता भेटतो, 1:30 वाजता गरमागरम जे पाहिजे ते भेटते, किती आनंद आहे, असं जर वाटत असेल त्याला भगवंत इझिली भेटणार नाहीत. एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर मायापूरमध्ये ग्रीष्म ऋतू, कडक उन्हाळ्यामध्ये सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करून रूममध्ये होते. आणि एका शिष्याने विचार केला किती गरमी आहे, थोडी खिडकी उघडली तर हवा येईल. आणि त्यांनी खिडकी उघडली, आणि खिडकी उघडल्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणे बंद कर, खोली जी आहे गरम राहू दे, तप्त राहू दे. जर खिडकी उघडली, त्याच्यातून थंड जर हवा आली आणि ती हवा जर या शरीराला स्पर्श करेल तर मन लगेच विचार करेल भौतिक संसारामध्ये किती आनंद आहे, किती शांतता आहे, किती शीतलता आहे. नाही, त्यामुळे ते बंदच राहू दे. नमो अकिंचन वित्ताय. ज्या भौतिक संसारामध्ये होरपळून गेले आहेत, असं नाही की ज्याच्याजवळ नाही आहे म्हणून ते परेशान आहेत. एक आहे भिकारी आणि एक आहे भिक्षुक, दोन्ही सारखे नाही आहेत. नाव जरी वाटत असेल सारखं आहे, पण त्यांचं कार्य आणि त्यांची भूमिका टोटली वेगळी आहे. भिकारी म्हणजे ज्याला या संसाराची सगळी संपत्ती पाहिजे, आणि भिक्षुक म्हणजे ज्याच्याजवळ काय नाही आहे तरी तो संतुष्ट आहे. भिकारी ज्याच्याजवळ काय नाही आहे पण त्याला सगळं प्राप्त करायची इच्छा आहे. एक भिकारी वृंदावनात त्याने शरीर त्याग केलं, त्याच्या कॅशच 37,000 होते आणि बँकेत तर लाखो रुपये होते त्याचे, आणि तो भीक मागता मागता मरून गेला झोपडीमध्ये. आणि भिक्षुक म्हणजे जे भगवंतांवर आश्रित आहेत. भिक्षा मागितली, भोजन केलं, बस कृष्णदास बिंदास, उद्याच भगवंत बघतील, चिंता नाही. आणि असेही भिक्षुक आजही वृंदावनात आहेत. त्यांना भिक्षा देण्यासाठी वर्षानुवर्ष वेटिंग लिस्ट आहे. ते कुणाची भिक्षा घेत नाहीत. कुणी काही पाप कृत्य करून पैसा कमवून त्या पापाचं फळ त्या साधूला द्यावं असं म्हणून ते कोण काय करतं, कोणत्या पद्धतीने कार्य करतात ते बघितल्याशिवाय भिक्षा घेत नाहीत. असे भिक्षुक आहेत, भिक्षुक आणि भिकारी. तर अकिंचन वित्त, अकिंचन वित्ताय म्हणजे ज्यांच्याजवळ सगळं आहे तरी सुद्धा या भौतिक जगापासून ते मुक्त झालेले आहेत किंवा या भौतिक जगाला कंटाळून गेलेले आहेत. बुडती हे जन पाहे न डोळा म्हणूनही कळवळा येत असे. तुकाराम महाराज म्हणाले बुडती हे जन, या भौतिक जगामध्ये लोक या मायेच्या अधीन बुडू लागलेले आहेत, हे पाहूनच मला दुःख येतं. त्यांना म्हटलेलं आहे अकिंचन, आणि त्यांचं धन तुम्ही आहात भगवंता. नमो अकिंचन वित्ताय.
निवृत्त गुणवृत्तये, या भौतिक जगाच्या नीती नियमांच्या पलीकडे आपण आहात. आत्मा रामाय शांताय, आपण आपल्याच आत्म्यामध्ये रममाण करणारे आहात. आत्मा राम. कैवल्य पतये नमः. आणि अशा भगवंतांना माझा नमस्कार आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. महामंत्र कथा संपली म्हणून नाही, तुम्ही झोपले म्हणून महामंत्र म्हणावं लागलं. झोपेतून जागा करायसाठी हळू शांत डोळे बंद करत. काही भक्तांचं मी ऑब्झर्व करत असतो कथेमध्ये, त्यांना अशी सवय लागले, तुम्ही महामंत्र म्हणा, तुम्ही काही झोपण्याबद्दल जेव्हा बोलत असाल तेव्हाही ते झोपलेले असतात. त्यांनी शरीराला सवय लावून घेतलेली आहे, पण ती सवय इतकी वाईट आहे, ही कधीही आपल्यासाठी चांगली नाही. एक व्यक्तीसाठी, भक्त तर दूरची गोष्ट, साधारण मनुष्यासाठी सुद्धा चांगली नाही. कारण हॅबिट इज द सेकंड नेचर म्हटलेलं आहे. जी सवय आहे तो स्वभाव बनत जातो. जशी सवय जप करताना मोबाईल काढणं, मोबाईल वापरणं, तो स्वभाव बनतो. मग अशी वेळ येते की जपमाळ हातात घेतल्याबरोबर मोबाईल जर नसला तर विचलित होऊ लागतो तो व्यक्ती, परेशान होतो, त्याचं जपमध्ये लक्ष लागत नाही का मोबाईल हातात नाही. हॅबिट इज द सेकंड नेचर. म्हणजे एकदाही कथेमध्ये जी झोपायची सवय लागते ती आपण नाही बंद केली तर मग ती कायम होते. मग पहिला कथेमध्ये, मग कीर्तनामध्ये, मग सर्व ठिकाणी झोप लागते. कीर्तनामध्ये सुद्धा झोपतं. मी पहिला एकदा नरसिंग आरतीच्या वेळी एकटे भक्त अत्तर लावतो सगळ्यांना. नरसिंग आरती चालू होते आणि ते झोपले, त्यांना उठून अत्तर लावला, उठा अत्तर लावला. कधी कधी तर करताल वाजत वाजता झोपलेले असतात. ते परिणाम, कारण आपण त्याच वेळी आपण त्याला अंकुश न लावल्यामुळे हे परिणाम वाढत जातात. विचारा, करताल मृदंग वाजवताना सुद्धा झोप येते. म्हणजे किती आपण त्या शरीराच्या अधीन झालेलो आहे. आणि अशी वाचा, असं मन, अशी चेतना जर असेल तर भगवंतांना प्राप्त करणं अशक्य आहे. मी नाही, गजेंद्र म्हणतात, स्पष्ट म्हणतात गजेंद्र, की ते जीवाला ज्ञान देतात आणि मन, वाचा अथवा चेतना यांच्या आधारे त्यांना प्राप्त करणे सर्वथा अशक्य आहे. असं जर झोपत राहिलं तर भगवंत कधी भेटणार नाहीत. त्यामुळे साधू सावधान. सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता, नमः कैवल्यनाथाय निर्वाण सुख संविदे. भक्ती योगाच्या दिव्य स्थितीत ते कार्यरत असलेले शुद्ध भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती करू शकतात. भगवंत विशुद्ध आनंद प्रदान करतात. ते आध्यात्मिक जगताचे स्वामी आहेत. त्यांना माझा नमस्कार असो. निर्वाण सुख संविदे नमः कैवल्यनाथाय. जशी कुंती महाराजांची प्रार्थना आपण ऐकली, कैवल्य पतये नमः. त्याच भगवंतांना, कैवल्याचे अधिपती असणाऱ्या भगवंतांना गजेंद्र प्रणाम करत आहेत. कारण सत्वेन प्रतिलभाय, फक्त पूर्ण पुरुषोत्तम जाणून घ्यायचं असेल तर एक शुद्ध भक्तच त्यांना जाणून घेऊ शकतात. आपलं ज्ञान, आपलं कर्म, आपली वाचा, आपली वाणी आणि आपली चेतना याद्वारे भगवंतांना प्राप्त करणं प्राय कठीण आहे. आणि म्हणून रूप गोस्वामी उपदेशामृत ग्रंथामध्ये शुद्ध भक्तीची 6 लक्षणं वर्णन करताना सांगतात. शांद्रानंद विशेषात्मा, श्रीकृष्णाकर्षिणी, शुभदा, श्रीकृष्णाकर्षिणी सह. ती 6 लक्षणं सांगतात रूप गोस्वामी, की ज्यावेळी एखादा व्यक्ती भक्ती करू लागतो, शुद्ध भक्ती, शुभदा,
भक्ती आपल्या जीवनामध्ये शुभदा म्हणजे शुभ गोष्टी प्रदान करणारी आहे. भक्ती भगवंतांना आकर्षित करणारी आहे. श्री कृष्णाकर्षिणी सह भगवंतांना आकर्षित करणारी फक्त शुद्ध भक्ती आहे. आपलं ज्ञान, आपली गाडी, आपला बंगला, आपला 56 भोग काही आकर्षित करू शकत नाही. फक्त शुद्ध भक्ती. दुर्योधन का भोग न खायो, रूख शाक विदुर घर खायो, ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम. जय माधव मदन मुरारी राधे श्याम श्याम श्याम. दुर्योधन का भोग न खायो. दुर्योधनाने 56 भोग बनवलेले होते, खरं भगवंतांनी खाल्ले नाही. आणि विदुराच्या घरी भगवंतांनी रूख शाक विदुर घर खायो. केळीची साली भगवंतांनी खाल्ली विदुराणीच्या घरी. त्यामुळे फक्त भगवंतांना जर आकर्षित करायचं असेल तर फक्त शुद्ध भक्ती, श्री कृष्णाकर्षिणी, भगवंतांना आकर्षित करायचं असेल तर ती शुद्ध भक्ती. कारण भक्ती ज्यावेळी भगवंतांना आकर्षित करते त्यावेळी त्या भक्तीच्या भगवंत अधीन होतात. अहम भक्त पराधीन. भगवंत त्या भक्ताच्या अधीन होतात आणि अधीन झाल्यानंतर जसं ते भक्त सांगतील त्या पद्धतीनं त्यांना मग राहावं लागतं. जर सांगितलं भक्तांनी किंवा तुम्हाला फक्त पीठ गरम करून थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये भाजलेली तुम्हाला बाटी भेटेल, तूप वगैरे भेटणार नाही, दाल बाटी नाही, दाल पण नाही, फक्त बाटी. भगवान म्हणते थोडं तू मीठ तरी घाला त्याच्यामध्ये. म्हणजे आज मीठ मागताय, उद्या तूप मागितलं तर कुठनं आणणार. सनातन गोस्वामींचे मदन मोहन जे आजही नीम करोलीमध्ये आहेत आणि वृंदावनामध्ये देखील आहेत. त्यामुळे अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन झाल्यानंतर भगवंतांना मग त्या भक्ताला वाचवण्यासाठी सर्वस्व अर्पण करावं लागतं. भगवंतांना कधी थोडंसं लागलं त्यावेळी द्रौपदीने स्वतःची साडी फाडून भगवंतांना बांधलं. त्यावेळी विचार नाही केलं की माझी नवीन साडी आहे, आत्ताच आणली, 5,000 रुपये दिले, शालू आहे, 5 मिनटं थांबा, बँडेज शोधते नाही. जर तिने त्या दिवशी बँडेज शोधलं असतं तर भगवंतांना सुद्धा मग थांबावं लागलं असतं. तिने काही न विचार करता आपली साडी फाडून भगवंतांना थोडंसं लागल्या ठिकाणी बांधलं. त्यासाठी भगवंतांना अनंत अशी साडी पुरवावी लागली. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज भगवंतांना उघडावी लागली. आपला टेक्स्टाईल इंडस्ट्री सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहे, पण त्याचेही मूळ स्रोत भगवंतच आहेत. सगळ्याचे आदी अनादी कारण. इतकी साडी आणि इतका कपडा दिला की दुःशासन खेचता खेचता थकून गेला, त्याची क्षीण झाली शक्ती. ते भगवंत आहेत आणि अशा भगवंतांना मी प्रणाम करत आहे. नमः शांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञान घनाय च. मी सर्वव्यापी भगवान वासुदेवांना प्रणाम करतो. उग्र रूप धारण केलेल्या भगवान नरसिंहदेवांना, पशु रूपातील भगवान वराह देवांना, निर्विशेषवादाचा प्रचार करणाऱ्या भगवान दत्तात्रयांना, भगवान बुद्धांना आणि भगवंतांच्या सर्व अन्य अवतारांना माझा प्रणाम असो. स्वतःमध्ये भौतिक गुण नसूनही या भौतिक जगात येऊन सत्व, रज आणि तम या गुणांना स्वीकारणाऱ्या परमेश्वरांना मी नमन करत आहे. अव्यक्त ब्रह्म तेजालाही मी नमस्कार करत आहे. गजेंद्रला सगळं माहिती आहे की तेच कृष्ण आहेत जे वेगवेगळे त्याने अवतार धारण केलेले आहेत.
कोणते कोणते अवतार? उग्र रूप धारण केलेले नरसिंह, स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. स्तंभामध्ये उग्र ज्वालीने, अगदी अग्नीप्रमाणे, जशी अग्नीची ज्वाला भडकत असते त्याप्रमाणे त्याने उग्र रूप धारण केलेलं होतं, फक्त आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. त्यानंतर पशु रूपातील वराह देवांना, आता वराह म्हणजे डुक्कर, डुक्कराला कधी कोणी इतकं मान किंवा किंमत, तुच्छ वाटतं डुक्कर, पण त्या पशु योनीतील तुच्छ रूपासाठी सुद्धा भगवंतांनी अवतार धारण केलं आणि हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला तिच्या परिक्रमेमध्ये स्थानांतरित केलं. हिरण्याक्षाचा वध केला भगवंतांनी आणि वराह देवांनी हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीवरती शतरूपा आणि मनु महाराजांना सृष्टीमध्ये मैथुन धर्माचा स्वीकार करून मनुष्यांची उत्पत्ती करण्यासाठी पृथ्वीची सोय करून दिली वरादेवांनी. जी पृथ्वी रसातळामध्ये गेलेली होती आणि रसातळामध्ये घाणीत जाण्यासाठी डुक्करच पाहिजे असे नाही, हे डुक्कर जे घाणीत जातात ते भगवंतांचं स्वरूपच वेगळं आहे, त्याची तुलना आपण करू शकत नाही. निर्विशेष वाद्याचा प्रचार करणारे दत्तात्रय, जसं आपण ऐकलं ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित येऊन दत्तात्रयाचा अवतार. भगवान बुद्धांचा अवतार, ज्यावेळी धर्माच्या नावाखाली पशुबली दिली जायची, वेगवेगळ्या पशूंना बली दिली जायचं, कोणाच्या नावाखाली? फक्त धर्माच्या आणि भक्तीच्या नावाखाली. आणि ती पशुबली बंद करण्यासाठी धर्म सोडून द्या हे सांगणारे बुद्ध, ते सुद्धा भगवंतच आहेत. दशावतार स्तोत्र आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळेस सगळ्यांचं वर्णन येतं. प्रलय पयोधि जले धृतवानसि वेगदम विहितवहित्र चरित्रमखेदम केशवधृता मीन शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे. प्रत्येक अवताराचं वर्णन जयदेव ऋषींनी केलेलं आहे. जयदेव भगवंतांचे एक शुद्ध भक्त आहेत, जयदेव मुनी. श्री जयदेव कवेरिदम हे कुरुत मुदमे कुरुत मोदम मंगलमोज्ज्वल गीतम जय जय देव हरे. ही जयदेवांनी केलेली गीत गोविंदची प्रार्थना आहे. त्याची सुरुवात आहे श्रित कमला कुच मंडल हे श्रित कमला कुच मंडल हे धृत कुंडल धृत कुंडल कलित वलित वनमाला जय जय देव हरे जय जय देव हरे. ज्यांच्या ज्यांच्या घरी जगन्नाथ आहेत त्याने भजन दररोज रात्री भगवंतांना म्हणा, कारण जगन्नाथ आजही जगन्नाथपुरीमध्ये ही जयदेव गोस्वामींची गीत गोविंद प्रार्थना ऐकून झोपतात, त्याशिवाय भगवंतांना झोप येत नाही. तर आपल्या बऱ्याच भक्तांच्या घरी जगन्नाथ आहेत. छोटंसं भजन आहे श्रित कमला कुच मंडल हे 3-4 कडवे आहेत, त्याच्यात भगवंतांचं सुंदर जयदेव गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे. आणि जर खरोखर आपण जरी प्रार्थना म्हटली, भगवंत शांत झोप लागेल भगवंतांना. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा जैसे हम उनको सुलाते नहीं. आजही लाखो करोडो वर्षानंतर भगवंत गीत गोविंदची प्रार्थना ऐकून झोपतात जगन्नाथपुरीमध्ये.
ऐकायला म्हणून किती सुंदर वाटतं. आपण म्हणू संध्याकाळी किंवा कधी या कथेच्या दरम्यान, नाहीतर कथा पूर्ण होणार नाही. मी जर काल म्हणालो या स्पीडने जर आपण गेलो तर संपूर्ण डिसेंबर महिना आपल्याला इथं दररोज यावं लागेल. ते 3 गुणाच्या स्वीकार करतात, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या 3ही गुणांना स्वीकार करून अवतरित होतात, पण हे 3ही गुणांच्या पलीकडे आहेत. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे निर्गुण. भगवंतांचं एक नाव आहे निर्गुण. निर्गुण म्हणजे असं नाही की त्यांच्यात कोणतेही गुण नाहीत. निर्गुण म्हणजे ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत. क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे पुरुषायात्ममूलाय मूलप्रकृतये नमः. हे परमात्मा, मी तुम्हाला प्रणाम करीत आहे. तुम्ही सर्व घटनांचे साक्षी आणि सर्वांचे अध्यक्ष आहात. सगळ्यांचे अध्यक्ष कोण आहेत? भगवंत आहेत, आपण नाही आहे. आपल्याला वाटतं मी घराचा अध्यक्ष आहे, मी मंदिराचा अध्यक्ष आहे, मी करता आहे, करवित आहे. मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. मय्याध्यक्षेण प्रकृती, ही जितकी प्रकृती आहे ही माझ्या अध्यक्षतेखाली चाललेली आहे. तुम्ही पुरुषोत्तम असून भौतिक प्रकृती तुमच्या शक्तीचे मूळ स्रोत आहे. तुम्ही भौतिक जगात देहाचेही स्वामी आहात. सारांश, तुम्ही परमपूर्ण आहात. कृपया माझा स्वीकार करा, माझा प्रणाम स्वीकार करा. आपण कितीही मोठमोठे जीव जरी झालो तरी सर्वांना बीज प्रदान करणारे परमपिता किंवा सर्वांना बीज प्रदान करणारे आदी बीज भगवंतच आहेत. जसं भगवंतांनी भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे, सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. मी सर्वांना बीज प्रदान करणार आहे. आता भौतिक जगामध्ये प्रत्येक जण गोरा आहे का? प्रत्येक जण आहे का गोरा? नाही. प्रत्येक जण श्रीमंत आहे का? प्रत्येक जण येताना अगदी सुंदर रूप धारण केलेलं आहे का? प्रत्येक जण धनवान आहे का? नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार भगवंतांनी त्यालाही शरीर योजून ठेवलेलं आहे, योजनाबद्ध आहे. आणि त्या त्या जीवाच्या इच्छेने त्याला ते शरीर दिलं जातं. ज्याला झोपायचं आहे अस्वल बनून राहा, कपडे घालायची इच्छा नाही झाड बन, मांसाहार करायचा आहे वाघ बन. वाघ मरायला टेकला तरी चालेल पण कधी गवत खात नाही. आणि आपण मनुष्य प्राणी काही खातो. शाकाहारी प्राणी वेगळे आहेत, मांसाहारी प्राणी वेगळे आहेत, पण मनुष्य सर्व भक्षक आहे, काही खातो. सर्व भक्षक म्हणजे काही खातो. शाकाहार मांसाहार काही द्या सगळं चालतं. कुणी बनवलेलं आहे, त्याची शुद्धता काय आहे, कोणत्या मनस्थितीमध्ये बनवलेलं आहे, काही नाही, काही द्या, आम्ही खायला तयार आहे. खायचं तर दूरची गोष्ट. सगळ्यात आपण जेव्हा आपली चेतना भक्तीमध्ये चांगली विकसित होईल, भक्तीमध्ये आल्यानंतर आपण सर्व नियमांचं पालन करून जेव्हा आपण सत्व गुणाच्या पलीकडं विशुद्ध सत्वामध्ये आपण स्थिर हो, हळूहळू सर्व नियमांचं पालन करत आपण भक्तीमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न ज्यावेळी करू, त्यावेळी दुसऱ्याच्या किंवा चुकीच्या व्यक्तीच्या घरी पिलेलं पाणी सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट करतं. खायचं तर दूरची गोष्ट. आपल्याला आता काहीच कळत नाही. आपण आता मायेला धरलेलं आहे. आपण एका झाडाला आलिंगन दिलेलं आहे. आपण म्हणतो हे झाड मला सोड, मला सोड. कसं सोडणार? तो स्तर आहे. कारण घरामध्ये भोजन बनतं एक वेळी,
जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहतं, लोक खातात, उरलेलं खराब झालेलं फेकून देतात. पण पाणी कित्येक दिवस त्यांच्या घरामध्ये असतं. इथं 8 दिवसातून एकदाच असेल पाणी, 8-15 दिवस. मग तेवढे दिवस तितकं दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी वाणी, बोलणं, त्यांची भांडणं, त्यांचे प्रेमाचे आदान प्रदान सगळे जे झालेले आहेत, त्याचा जो ओरा ज्याला म्हणतात, ओरा, त्याचा जो प्रभाव त्या पाण्याने ऑब्झर्व केलेला आहे. आणि त्या पाण्याने ऑब्झर्व केल्यामुळे जसंही आपण ते पाणी पिणार, लगेच आपल्यावर तो प्रभाव, त्या कुटुंबाचा प्रभाव आपल्यावर होणार. म्हणून पाणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये इम्पॅक्ट करतं. कारण आपलं शरीर बनण्यामध्ये पाण्याचा जे प्रमाण आहे, भूमिरापो नलो वायो खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति मन्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा. भूमिरापो अनलः वायू. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी, मातीचं प्रमाण आहे, अग्नी आहे, वायू आहे, पाणी आहे आणि भूमी, रापो, अनल, वायू, आकाश. खम मनो बुद्धिरेवच. खम म्हणजे आकाश. आपण कधी कधी शरीर जाळल्यानंतर किंवा अंतिम संस्कार झाल्यानंतर कधी कधी पेपरमध्ये लिहिलेलं असतं बघा, ते पंचमहाभूतामध्ये विलीन झाले. विलीन झाले म्हणजे काय झालं? विलीन झालं म्हणजे जे शरीर जाळल्यानंतर जे मातीचं प्रमाण होतं ते मातीमध्ये राख बनतं. पाण्याचं प्रमाण आपण जे अस्थिविसर्जन पाण्यामध्ये सोडून देतो, हवेचं प्रमाण हवेमध्ये, अग्नी अग्नीमध्ये आणि आकाश आकाशामध्ये. पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर, ज्याच्यातून आत्मा निघून गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू 120 रुपये सुद्धा राहत नाही. किती? 120. 120 रुपयाला पण कोण खरेदी करत नाही. म्हणजे कशाला आणि 2000 रुपये लाकडांचा खर्च, नको, तुम्हीच ठेवून घ्या. पण जोपर्यंत तो आत्मा आहे तोपर्यंत त्या शरीराला किंमत आहे. आणि तेच या ठिकाणी सांगतायत की देहाचेही स्वामी आहात. आपण परमात्मा रूपानं प्रत्येक देहामध्ये उपस्थित आहात. तुम्हीच आम्हाला बीज प्रदान करणारे परमपिता, तुम्हीच भगवंत आहात. आणि तुमच्या उपस्थितीमुळेच आम्ही आमची शाश्वती किंवा आमची उपस्थिती देखील आहे. आणि म्हणून भगवंता, तुम्ही माझा प्रणाम स्वीकार करा. किती सुंदर प्रार्थना आहेत. आपण कधी विचारसुद्धा केला नसतील की गजेंद्रांनी इतकी प्रार्थना केलेल्या आहेत. कथेमध्ये आपण ऐकतो गजेंद्राचा उद्धार भगवंतानी केला, मगर आली आणि तिने पाय पकडला, भगवंत आले, सुदर्शन चक्राने त्याचा उद्धार केला. आणि मगरीचा उद्धार पहिला झाला का? कारण तिने भगवत भक्ताच्या चरणांचा आश्रय घेतला म्हणून. इथपर्यंत माहीत होतं. पण त्याच्या अगोदर इतकं सगळं त्यांनी केले. साक्षात भगवंत प्रकट होण्यामागचं काय कारण आहे? किती शास्त्रोक्त पद्धतीने, असं नाही की मनात आलं म्हणून प्रार्थना केली. जसं म्हटलं जातं, जे न देखे रवी ते देखे कवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्य उदित झाल्यानंतर सूर्य सगळीकडे पाहतो. जिथं जिथं सूर्याचा प्रकाश आहे तिथं सूर्य आहे. पण जे सूर्यालाही दिसत नाही ते कवीला दिसतं. म्हणजे रवी म्हणजे सूर्य. जे रवीला दिसत नाही ते कवीला दिसतं. कवी म्हणजे ती आपली उपमा देत असतात. जसं एक मुलगा, एक युवक आपल्या युवतीला बघून, प्रियसीला बघून तो तिची स्तुती करत होता. गजेंद्रसारखी स्तुती नाही, मूर्खतेची स्तुती. म्हणले, तुझे नेत्र किती सुंदर आहेत, तुझ्या डोळ्यामध्ये संपूर्ण विश्व मला दिसू लागते, तुझ्या डोळ्यामध्ये मी सर्वस्व पाहू शकतो, तुझे डोळे माझ्यासाठी किती आकर्षक आहेत. तिथून एक जाणारा व्यक्ती होता. तो म्हटला, ओ मालक मालक, बघा माझं गाढव हरवलेलं आहे, तुमच्या युवतीच्या डोळ्यात दिसतंय का? म्हणले, तुमच्या जर या प्रेयसीच्या डोळ्यामध्ये सगळं दिसतंय, तुम्हाला विश्व दिसू लागले, सगळं दिसतंय, माझं गाढव हरवलंय बघा, दिसतंय का त्याच्यात? त्याला म्हटलेलं आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. तर शास्त्रोक्त पद्धतीनं, शास्त्राच्या आधारावर
भगवंतांच्या तत्व सिद्धांताच्या आधारावर गजेंद्र स्तुती करू लागलेत. आणि म्हणून भगवंतांना यावं लागलं. भगवंत इतके स्वस्त नाही आहेत की अशी आम्ही काही स्तुती केली की भगवंत प्रकट होतील. सर्वेंद्रिय गुणदृष्टे सर्व प्रत्यय हेतवे असताच्छाय योक्ताय सदा भासाय ते नमः. हे प्रभो, तुम्ही सर्व इंद्रिय विषयांचे दृष्टे आहात. तुमच्या कृपेविना कोणत्याही संशयाचे निराकरण होऊ शकत नाही. हे भौतिक जगत तुमच्या रूपाच्या छायेप्रमाणे आहे. मनुष्य या सृष्टीला एवढ्याच करिता सत्य मानतो कारण ती तुमच्या अस्तित्वाचा आभास देत आहे. ही भगवंतांनी सृष्टी तयार केलेली आहे आणि या सृष्टी भगवंतांची कृपा किंवा भगवंतांची छाया आहे, सावली. आणि ती भगवंतांची छाया असल्यामुळे आपल्याला सत्य वाटतं. योग मायेच्या किंवा महामायेच्या अधीन झाल्यामुळे आपल्याला वाटतं सगळं सत्य आहे. कारण भगवंताने इतक्या परफेक्ट रूपामध्ये त्याची सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. आपल्याला वाटतं हेच सगळं आहे, याच्या पलीकडं काहीच नाही आहे. जसं आपण झोपतो आणि झोपल्यानंतर आपण जे दिवसा पाहिलेलं आहे, रस्त्यावरती एखादा डोंगर पाहिलेला आहे, सोन्याची अंगठी किंवा सोन्याचे दागिने कानातले पाहिलेले आहेत. मग झोपल्यानंतर आपल्याला स्वप्नामध्ये सोन्याचा पर्वत दिसू लागतो. कारण आपण सोनं पण बघितलेलं आहे आणि पर्वत पण बघितलेला आहे. त्या दोघांना आपण एक करतो आणि सोन्याचा पर्वत दिसतो. पण सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा कळते अरे ते तर स्वप्न होतं नाही. आणि आपल्याला वाटतं ते स्वप्न होतं, हे आता माझं रेग्युलर सत्य जीवन माझं चालू झालं. पण सत्य पाहता हे देखील एक स्वप्न आहे. जीवन देखील एक स्वप्न आहे. एक मोठं स्वप्न जे 70, 80, 90 वर्ष चालणारं स्वप्न आहे. एक आहे स्वप्न अवस्था आणि एक आहे सुसुप्ती अवस्था. हे पण स्वप्नच आहे. खरं मोठं असल्यामुळे आपल्याला वाटतंय की खरोखर आहे. आपण भगवंतांच्या धामात असते, भगवंतांची ईर्ष्या आणि द्वेष उत्पन्न झाला. आपण विचार केला भगवंतांनीच का रासलीला करायची, मला पण रासलीला करायची. तुमच्यासाठी मी एक घर तयार केलं. म्हटलं जा, ही पृथ्वी आहे, तिथं जाऊन रासलीला कर. जसं आई लहान मुलांना कुकिंग करण्याची ज्यावेळी इच्छा असते त्यावेळी छोटीशी बोंबरेल्लो दिवाळीमध्ये आपण पाहतो छोटी छोटी भांडी आणि सगळं त्यांना देतात आणि म्हणतात चला करा स्वयंपाक. कारण अग्नीचा जर प्रवेश झाला किंवा अग्नीला जर स्पर्श झाला तर मुलांसाठी चांगलं नाही. म्हणून तर त्या खेळणीद्वारे तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी जेव्हा बालकांना दिलं जातं मग ते असंच असतं. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. त्याला म्हटलेला आहे भातुकलीचा खेळ. भातुकली त्याचा खेळ आहे बोंबरेलो, त्याला मराठीमध्ये भातुकलीचा खेळ म्हणतात. म्हणजे खोटं खोटं खाणं, खोटं खोटं कुकर लावणं, चला बसा सगळेजण खावा. सगळेजण बसतात पण खरोखर भूक लागल्यानंतर आईजवळ घरातच जावं लागतं. तसंच आपल्याला ही खेळणी दिलेली आहेत बोंबरेलो. कशासाठी? 70 वर्षासाठी. म्हटले सांभाळा. पण खरोखर जेव्हा आपल्याला भूक लागणार तेव्हा आपले परमपिता भगवंतांजवळ आपल्याला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रभुपाद उदाहरण देतात. जसं एखादा व्यक्ती, आपल्याला तरुण मुलगा सापडला रस्त्यामध्ये आणि त्याला भूक लागलेली आहे, कपडे फाटलेले आहेत आणि अगदी भुकेनं व्याकुळ झालेला आहे, परिस्थिती राहण्यासाठी घर नाही, परेशान झालेला आहे. त्याला काही लोक रस्त्यावरून जाताना काही खाण्यासाठी देतील. जर 1-2 वडापाव घे, तू 100 रुपये घे, जर माझी शाल तू घे वापर देतील. पण किती दिवस चालणार आहे? 2 दिवस, 4 दिवस, महिना, दिलेले पैसे संपतील, सगळं संपेल. पण जो खरा बुद्धिमान व्यक्ती आहे तो काय करणार? त्याला म्हणणार अरे तुझे बाबा इतके वडील किती श्रीमंत आहेत, तुझं आणि वडिलांचं भांडण करून तू बाहेर पडला घरातून, ठीक आहे जे झालं ते झालं, चल मी तुला घेऊन जातो, वडिलांजवळ तुला पोचवतो, वडिलांना सांग चूक झाली.
आणि दोघं जण सांभाळून घ्या, चल तुला मी घरी घेऊन जाऊन. मग त्या श्रीमंत व्यक्तीच्या कुटुंबातील त्या मुलाला घरी वापस आणून सोडल्यानंतर त्याचा जो खाण्यापिण्याचा, राहण्याचा, झोपण्याचा प्रश्न मिटला, कायमचा मिटला. कारण का मरेपर्यंत आता तिची सुविधा, त्या सर्व व्यवस्था घरामध्ये झाल्या. तसंच आपण या जगामध्ये मानव सेवेच्या नावाखाली फक्त अन्नदान किंवा कपडे दान हे जे चाललेलं असतं, किती दिवस चालणार आहे? लोकांना वाटतं भिक्षा दिल्यानं, भीक दिल्यानं आमचं फार मोठं होईल. भिक्षा दिल्यानंतर ते रात्री दारू पित असतील किंवा गांजा ओढत असतील, कोणाला माहित आहे? मग त्याचं पाप आपल्याला भोगावं लागेल. म्हणून आपण कोणालाही पैसे न देता कृष्ण प्रसाद देतो. पण आजकाल रेल्वेमध्ये वगैरे पाहतो, प्रसाद घेत नाही, पैसे द्यायला तुमचा तुम्ही ठेवून घ्या. का प्रत्येकाला पैसा पाहिजे, भोग करायचा आहे. पण त्याच जीवांना जर आपण भगवंतांच्या चरणी आणलं आणि भगवंतांच्या सेवेत लावलं आणि भगवंतांच्या सेवेने जर का ते भगवंतांच्या धामी परत निघून गेले, तर त्यांचा पुनरपि जननम पुनरपि मरणम जो प्रश्न आहे तो सदैव मुक्त होईल. त्यासाठी आपल्याला प्रचाराची आवश्यकता आहे, भगवंतांच्या धामी त्यांना घेऊन जाण्यासाठी. त्यालाच म्हटलेलं आहे जीवे दया. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, नामे रुची, जीवे दया, वैष्णव सेवन. कधी कधी नामात रुची आहे, जीवांवरती दया करायची इच्छा नाही आणि वैष्णव सेवा करायची इच्छा नाही, नाही चालणार. 3ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नामे रुची, जितकं रुचीने आपण भगवंतांचं नाव घेतो त्याच रुचींनी आपण जीवांवरती दया करणं, म्हणजे त्यांना प्रचार करणं. आणि जेव्हा त्यांना प्रचार करणार तेव्हा ते भक्त होणार आणि मग त्यांची आपण सेवा करणार. 3ही गोष्टी सिक्वेन्समध्ये, नामे रुची, जीवे दया, वैष्णव सेवन. पाणीसुद्धा पाजवून सगळ्यांना, पाणीसुद्धा पाजवणं महत्त्वाचं आहे. आजकाल भक्त पाणीसुद्धा पाजवत नाहीत एक दुसऱ्याला. जाऊन घे बाहेर. कशी जीवे दया होणार? नामे रुची, जीवे दया, वैष्णव सेवन. आणि त्याचं जर खरोखर जर त्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पाहायचा असेल तर पहिला वैष्णव सेवन जो व्यक्ती करतो, वैष्णवांची सेवा, ती वैष्णव सेवा करता 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 हळूहळू त्याचं हृदय इतकं कोमल होतं की त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये दया उत्पन्न होते आणि तो प्रचार करण्याची इच्छा होऊ लागते. आणि ती जीव दया करता करता जीवांवरती दया इतकी उत्पन्न होते की स्वाभाविक हरिनामामध्ये रुची येते. एकदा राधेश्याम प्रोना प्रश्न विचारलेला फार वर्षापूर्वी. म्हणले, तुम्ही इतक्या मोठ्या मंदिराचे अध्यक्ष आहे, NVCC कॅम्प, तुमच्या अंडर 5-5, 6-6 मंदिर आहेत पुण्यातली, इतकं मोठं कॉंग्रिगेशन आहे, तुम्ही स्लीपर डब्यात, जनरल डब्यात का प्रवास करता? त्यांनी त्यावेळी सांगितलं, मी जेव्हा पाहतो स्लीपर डब्यामध्ये येणारे, भिक्षा मागणारे, जे दयनीय लोक, जे दिवस रात्र बडबड करत असतात, काही ना काही विकण्यासाठी येत असतात, फक्त खात असतात, झोपत असतात, त्यांना पाहिल्यानंतर माझ्या हृदयामध्ये दया उत्पन्न होते. आणि ती दया उत्पन्न होईल तेव्हाच मी त्यांना प्रचार करू शकेन. आणि म्हणून मी त्याच्यातून जातो. वैष्णव सेवा आधी, मग वैष्णव सेवा केल्यानंतर जीवे दया उत्पन्न होईल. जीवांप्रती दया उत्पन्न झाल्यानंतर नामामध्ये रुची उत्पन्न येईल. नाहीतर हरिनाम माळेत हात घालून आपण दिवसभर जरी बसलं, रुची कधीही उत्पन्न होणार नाही. मग 64 करा किंवा 108 करा किंवा हरिदास ठाकूरांसारख्या 192 माळा जरी केल्या, दया उत्पन्न होणार नाही, रुची उत्पन्न होणार नाही, पण अहंकार मात्र उत्पन्न होईल. मी दररोज 64 माळा, हे बाकीचे तर हे 16 माळावाले आहेत, खालचे आहेत, मी हाय स्टँडर्ड 64 वाला आहे, 64. तर यासाठी या ठिकाणी सांगत आहेत की सर्व इंद्रियांचे ते दृष्ट्या आहेत आणि त्यांच्या कृपेविना कोणत्याही संशयाचे निराकरण होऊ शकत नाही. आणि भौतिक जगामध्ये आपण, तुम्ही आहात म्हणून हे भौतिक जगत देखील आपल्याला सत्य आहे याचा आभास होतो.
नमो नमस्ते खिलकारणाय निष्कारणायाद्भुतकारणाय सर्वागमात्मान्यमहार्णवाय नमोपवर्गाय परायणाय. हे नाथ, तुम्ही सर्व कारणांचे कारण असून तुमचे कोणतेही कारण नाही. सर्व काही अद्भुतरित्या तुमच्यापासून उत्पन्न होते. पंचरात्र आणि वेदांत सूत्र ही शास्त्रे तुमचे प्रतिनिधी आहेत. त्यातील ज्ञानाचे आश्रय तुम्ही आहात आणि तुम्हीच गुरुशिष्य परंपरेचे उगमस्थान आहात. माझा तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही मुक्तिदाते असल्यामुळे सर्व अध्यात्मवाद्यांचे एकमेव आश्रयस्थान आहात. मी तुम्हाला नमन करतो. या जगात बघा, कुणाची काही इच्छा असो किंवा काही नसो, कुणाला काही प्राप्त करायचं असो नसो, किंवा कुणाला भरपूर काही प्राप्त करायचं असो, एकच मार्ग रूप गोस्वामींनी सांगितलेला आहे. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेण यजेत पुरुषम परम. अकाम, कोणती इच्छा नाही. सर्व कामो वा, सर्व इच्छा आहेत, सगळ्या पूर्ण करणारे कोण आहेत? भगवंत आहेत. मोक्ष काम, ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांना सुद्धा तीव्रेण भक्ती योगेण, तीव्रतेने जर आपण भक्ती केली तर काय होईल? यजेत पुरुषम परम. भगवान श्रीकृष्णांची आपल्याला भक्ती किंवा भगवंतांचं सानिध्य आपल्याला प्राप्त होईल. अकाम सर्व कामो. आणि म्हणून हे सांगत आहेत की तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात. जे पंचरात्र आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, श्रुती आहेत, कशासाठी? ते तुमचे दास आहेत, तुमचे प्रतिनिधी आहेत. का? कारण त्यांना ऐकून, त्यांना वाचून, त्यांची सेवा करून आम्हाला तुमचीच प्राप्ती होणार आहे. श्रुती श्रुती स्मृणादी पंचरात्रिम विधिम विना एकांतिकी हरेर भक्ती उत्पातैव ही कल्पते. ही श्रुती आहे, स्मृती आहेत, पुराण आहेत, कशासाठी? भगवंतांच्या प्राप्तीसाठी. गुरु शिष्य परंपरा कुणासाठी आहे? भगवंतांच्या प्राप्तीसाठी. आणि म्हणून गजेंद्र म्हणतायत की त्या गुरु शिष्य परंपरेचे उगमस्थान देखील तुम्हीच आहात. भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच आहे, पहिल्या अध्यायाच्या पहिल्या पानावर, गौडीय संप्रदायाची गुरु शिष्य परंपरा. श्रील प्रभुपाद, भक्तिसिद्धांत सरज ठाकूर, गौर किशोरदास बाबाजी, भक्तिविनोद ठाकूर, जगन्नाथदास बाबाजी, मग हळूहळू वर चैतन्य महाप्रभू, ईश्वरपुरी, माधवेंद्रपुरी, मग त्यानंतर ब्रह्मतीर्थ, हे सगळे हळूहळू हळू आपण मग नारदजी, ब्रह्मा आणि सरते शेवटी भगवान श्रीकृष्ण. गुरु शिष्य परंपरा हे गजेंद्रला सुद्धा माहीत आहे. गुरु शिष्य परंपरेचे उगमस्थान कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहे. आणि अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये, प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रील प्रभुपादांच्या कृपेनं आपण बांधले गेलेले आहोत किंवा जोडले गेले, संबंध प्रस्थापित झालेला आहे. आता आपण कोणाचे झालो? कृष्णाचे झालो, भगवंतांचे झालो. संबंध प्रस्थापित झाल्यानंतर सरते शेवटी आमचे आदी अनादी कोण आहेत? कृष्ण आहेत. आम्ही डार्विनच्या सिद्धांतानुसार माकडाचे नाही आहे, आम्ही कोणाचे आहोत? कृष्णाचे आहोत. आणि त्या गुरुशिष्य परंपरेमध्ये आपला संबंध प्रस्थापित झालेला आहे. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत. आणि भाग्यशाली तर आहोत, पण त्याबरोबर किती मोठी जबाबदारी आहे आपली. भगवंतांनी दिलेलं ज्ञान आपल्याला खाली पोचवायचं आहे, जनसामान्यापर्यंत. भगवंतांनी दिलेल्या आदेशांचं पालन करायचं आहे. किती मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी ओळखून जर आपण गुरु आणि वैष्णवांच्या आशीर्वादानं जर भगवंतांची सेवा केली तर निश्चितपणे आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. आपण श्लोक संख्या 15 पर्यंत पोचलेलो आहोत आणि 16व्या ब्रह्मोत्सवानिमित्त 16वा श्लोक आज सायंकाळी आपण प्रारंभ करणार आहोत. तर संध्याकाळी ठीक 6 वाजतापर्यंत आपण या. थोडं उशीर नाही केला तर चांगलं आहे, ज्यामुळे आपण लवकर कथा करून वेळेवरती संपवू शकतो, ज्यामुळे वेळेवरती सर्व भक्त आपापल्या घरी आपापल्या सेवेसाठी प्रस्थान करू शकतात. ग्रंथराज श्रीमद्भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की जय. समवेत गौरभ